नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विधान परिषदेबद्दल चर्चा करणार आहोत। भारतीय राज्य घटनेमध्ये कलम 169 मध्ये विधान परिषदेची निर्मिती किंवा विधान परिषद बरखास्त करणे या संबंधीच्या तरतुदी आहेत। कलम 169 मध्ये ज्या तरतुदी देण्यात आल्या आहेत त्यामध्ये विधान परिषदेची रचना काय आणि संपूर्ण भारतामध्ये विधान परिषद कोणकोणत्या राज्यामध्ये आहे या संबंधी आपण संपूर्ण गोष्टी क्लिअर करणार आहोत। तुम्हाला परीक्षेला विधान परिषद याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर संपूर्ण प्रश्नांच्या उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता येणार आहे। आपण सुरू करूया। विधान परिषदेचे निर्माण करण्याचा अधिकार पूर्णपणे संसदेवर असतो, पण निर्माण करताना संबंधित राज्याच्या विधानसभेचा ठराव मंजूर असणं आवश्यक आहे। त्यानंतर संसद विधान परिषद त्या राज्यामध्ये अस्तित्वात आणू शकते। आता या सर्व गोष्टी करताना संबंधित राज्याचा 1/3 बहुमताने 2/3 बहुमताने तो ठराव मंजूर असणं आवश्यक आहे। म्हणजे संबंधित राज्याच्या विधानसभेच्या विशेष बहुमताने तो ठराव पास होऊन संसदेकडे जात असेल त्यावेळेस संसद संबंधित राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आणू शकतं। संसदेचं साधं बहुमत। आता विधान परिषदेवर ज्या सदस्यांची नेमणूक केली जाते ते सदस्यांची निवडणूक अप्रत्यक्षपणाने घेतली जाते। आता दोन प्रकारच्या निवडणुका भारतामध्ये घेतल्या जातात, एक प्रत्यक्ष निवडणूक आणि दुसरी अप्रत्यक्ष निवडणूक। प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये देशातील संपूर्ण जनता मतदान करते आणि प्रौढ मताधिकाराच्या अधिकारावर त्या निवडणुका घेतल्या जातात। आणि अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीमध्ये लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ते इलेक्शन कंडक्ट केलं जातं। अप्रत्यक्ष निवडणूक विधान परिषदेच्या सदस्यांसाठी अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर विधान परिषदेची जी रचना आहे त्यामध्ये 1/3 सदस्य राज्याच्या विधानसभेमधून निवडून दिले जातात। म्हणजे राज्याचे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांच्याकडून 1/3 सदस्य घेतले जातात। त्यानंतर 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निर्वाचित केले जातात। 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून आणि 1/12 सदस्य राज्यातल्या शिक्षक मतदारसंघामधून निवडून दिले जातात। आणि ज्याप्रमाणे राज्यसभेवर आपण बघतो वरिष्ठ सभागृह आहे, राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या द्वारा 12 सदस्यांचं नामनिर्देशन केलं जातं, तसाच अधिकार संबंधित राज्याच्या राज्यपालाला देखील असतो। राज्यपालाकडून विधान परिषदेवर 1/6 सदस्यांची नियुक्ती केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं, स्थायी सभागृह आहे। विधान परिषद कधीही कोलॅप्स होऊ शकत नाही आणि विधान परिषदेचा कालावधी 6 वर्षाचा असतो। विधान परिषदेचा कालावधी 6 वर्षाचा आहे तर निश्चितपणे विधान परिषदेचा सदस्याचा कालावधी देखील 6 वर्षाचा असतो। संपूर्ण गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील विद्यार्थी मित्रांनो। चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।